नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये जर मी तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर भैरवी आणि निवेदिताताईंची ओळख होते आणि निवेदिताताईंचं जे वागणं आहे ते भैरवीला खूप इम्प्रेस करून जातं. आणि सेकंड थिंग म्हणजे इकडे स्वप्नाने तिचा जाळ पूर्णपणे बिखरलाय आणि अनिशचा जो रिॲक्शन आहे ना तो एकदम डिस्गस्टिंग आहे याच्यावरती. त्यानंतर थोडे अजून ट्विस्ट अँड टर्न्स येतात. बघूया पूर्ण एपिसोडमध्ये आज काय काय घडलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे भैरवी त्या कॅफेमध्ये आलेली असते तेव्हा ती म्हणते, बाबा मी तिकडेच यायला निघाली आहे, इथे मुलांना ड्रॉप केला आहे, थोड्याच वेळात तिकडे येते. तेवढ्यात तिचा फोन डेड होऊन जातो. ते बघता ती विचार करते, काय भैरवी तुझा फोन सुद्धा बंद झाला आणि तुला जायचं सुद्धा आहे, आता कसं सगळं मॅनेज करणार आणि तू चार्जर सुद्धा आणला नाही. तेवढ्यात ती निवेदिताताईंच्या जवळ जाते आणि म्हणायला लागते, माझा फोन आहे ना तो अचानक बंद पडला आहे आणि मला त्याला चार्ज करायचा आहे, तुमच्याकडे फोनचा चार्जर असेल का. तेव्हा ते म्हणतात, एवढं एक्सप्लेन करायची गरज नाही, थांब जरा, माझ्याकडे एक चार्जर आहे. तेव्हा भैरवी म्हणते, तुमचा जो चार्जर आहे ना याच्याने माझा फोन काही चार्ज होणार नाही. तेव्हा ते म्हणतात, थांब जरा, माझ्याकडे वेगळ्या म्हणजे मल्टीपिनचा सुद्धा चार्जर आहे. तेव्हा तो चार्जर बघून भैरवी खूप खुश होते आणि म्हणते, खरंच तुमच्यामुळे माझी खूप हेल्प झाली आहे. ती लगेच वेटरला बोलवते आणि सांगायला लागते, हा एवढा फोन चार्ज करून द्या ना. ते लगेच फोन चार्जला घेऊन जातात. तेव्हा ते विचारतात, तुला काही कॉफी हवी आहे का. त्या लगेच कॉफीची ऑर्डर देतात. तेव्हा भैरवी विचारते, पण तुमच्याजवळ तर तुमचा स्वतःचा चार्जर असून सुद्धा तुम्ही वेगळा चार्जर का बरं ठेवला. तेव्हा ते म्हणतात, असं माझ्या बॅगेमध्ये तुला वाटेल ते भेटू शकतं, म्हणजे जी ही इमर्जन्सी गोष्ट असेल ना ते सगळं माझ्या बागेत भेटू शकतं आणि त्याच्याने लोकांची मदत सुद्धा होते, तर हे माझ्यासाठी चांगलंच आहे. तेवढ्यात भैरवी म्हणायला लागते, हे तर खरंच खूप चांगलं आहे. तेवढ्यात तिथे मुलं आलेली असतात आणि ती मुलं इकडे मुलींवर बरोबर छेड काढण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा ते म्हणते, भाई हे स्नॅक्स सारखं वाटते का. नाही रे, हे स्नॅक्स सारखं वाटत नाही आहे. तेवढ्यात त्या मुलींवरती ते छेड काढता काढता शिट्टी वाजवायला लागतात. ते बघता निवेदिताताई काही ऐकत नाही आणि उभ्या राहून म्हणायला लागतात, काय रे बाळांनो, आता तुम्ही शिट्टी वाजवली ना, मग आता काल असताय, पुन्हा एकदा वाजवा ना. ते लगेच पुन्हा शिट्टी वाजवायला लागतात. तेव्हा त्या म्हणायला लागतात, शिट्टी तर वाजवली आणि मगाशी त्या मुलींना काय म्हणत होता, स्नॅक्स म्हणजे तुम्हाला भूक बीक लागली आहे का. अरे काळजी करू नका, मला तर दिसतंयच तुम्ही उपाशी आहात, मग मी तुमच्यासाठी काहीतरी खायला मागवते, म्हणजे कसं तुमचं पोट सुद्धा भरेल ना. तेव्हा ते म्हणतात, आमच्या मध्ये मध्ये करू नका, आम्ही तुम्हाला तर छेडत नाही ना. तेव्हा ते म्हणतात, मुलींना छेडणं चुकीचीच गोष्ट आहे. त्या सनकनी एक कानाखाली मारतात आणि म्हणायला लागतात, मुलींना इकडे यार ग, अशा नराधमांना असं काही सहजासहजी सोडायचं नाही, यांना तर अद्दल घडवायला पाहिजे. मी आत्ता इज्जतीत सांगत आहे, पुन्हा कोणत्या मुलीला छेडण्याचा प्रयत्न तरी केला ना तर गाठ माझ्याशी असणार आहे. पहिली एक मुलगी येते आणि नंतर अजून एक मुलगी येते. दोन्ही मुली त्या मुलांचं थोबळ फोडतात. तेव्हा निवेदिताताई सांगतात, आत्ता सोडते, जर नेक्स्ट टाइम असं केलं ना तर गाठ माझ्याशी असणार आहे, हे कायम आठवण ठेवा. आणि मुलींनो, तुम्ही घाबरून जाऊ नका. सगळे आजूबाजूचे त्यांच्यासाठी क्लॅप वाजवायला लागतात. तेव्हा ते म्हणतात, स्वतःचं रक्षण स्वतःला करायचं असतं आणि काय हो, तुम्ही सगळे बघ्याच्या भूमिकेमध्ये होता तेव्हा तुम्हाला या मुलींच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं. हे वागणं अगदीच चुकीचं आहे. म्हणून कायम आपण स्त्री आहोत हे विसरू नये आणि कायम आपल्यासाठी स्टँड घ्यायला पाहिजे. तेव्हा भैरवी विचारते, तुम्ही कोण आहात, तुम्ही इतका मोठा स्टँड कसा काय घेतला. तेव्हा ते म्हणतात, मी रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहे निवेदिता. हे ऐकल्यानंतर भैरवीच्या चेहऱ्यावरती खूप आनंद आलेला असतो. तर दुसरीकडे स्वप्नाच्या घरी अनिश आलेला असतो. तेव्हा ते विचारते, काय रे, तुला ऍड्रेस शोधायला काही प्रॉब्लेम तर झाली नाही ना. तेव्हा तो म्हणतो, नाही ग, काही इश्यू झाला नाही, सगळं व्यवस्थितच होतं. पण मला तर खरंच समजत नाही, त्या राजनने आता काय करायला घेतलं आहे. राजनने भैरवीला धमकावलं आहे. मी चा मेसेज डिलीट केला, नंबर ब्लॉक केला आणि त्यामुळे राजन खूप भडकला होता. त्याने भैरवी बरोबर तर होणारी डील सुद्धा कॅन्सल करण्याचा विचार करत आहे. यामुळे खूप मोठं नुकसान होऊ शकतं. तेव्हा ती मनातल्या मनात विचार करते, हा किती बावळट आहे ना, यो अजून सुद्धा त्या भैरवीचा विचार करतोय. पण याला मी इतक्या लवकर भैरवीकडे जाऊ देणार नाही. जर हा भैरवीकडे गेला तर माझा प्लॅन बर्बाद होऊ शकतो, म्हणून मला आत्ताच डाव खेळायला लागेल. तेव्हा
ती म्हणायला लागते, अरे अनिश, ती भैरवी तुझी काळजी तरी करते का? ती फक्त आणि फक्त राजनचा पैसा बघते आणि त्याच्या मागे ती लुबाडली जात आहे. पण तुझं काय आहे रे? तू किती चांगल्या मनाचा आहे, तू किती प्युअर हार्ट आहे, म्हणून तर तू तुझा फॅमिलीचा सगळ्यांचा विचार करतोय आणि मला हेच तुझं आवडलेलं आहे. मी खरंच तुझ्यावरती प्रेम करत आहे. तू माझं प्रेम एक्सेप्ट करशील का? ती लगेच अनिशच्या गळ्यामध्ये पडते. ते बघता अनिशही एक क्षणाचा विलंब न करता लगेच तिच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि तिला मिठीमध्ये घेऊन गोंजारायला लागलेला असतो. हे सगळं होत असताना ना अक्षरशः राग येत असतो की हे सगळं काय आहे, अनिशने अक्षरशः नीचपणा दाखवलेला आहे. तर दुसरीकडे भैरवी इकडे तिच्या आईबाबांकडे गेलेली असते. तेव्हा ती म्हणते, हे बघा बाबा, मला अजून सुद्धा समजत नाही की मोदकांचं करायचं काय आहे, सगळं कन्फ्युजन आहे. तेव्हा ते म्हणायला लागतात, तू नको ना काळजी करू, काही ना काही नक्कीच मार्ग निघेल. आणि मोठ्या क्वांटिटीमध्ये मोदक बनवलं, वाटतं तेवढं सोपं नाही आहे. तेवढ्यात मीना म्हणायला लागते, हे बघ, हे मी एक गोष्ट बघितली आहे, याच्यामध्ये आपण 300 मोदक एकत्र उकडू शकतो. तेव्हा ते म्हणतात, 300 मोदक म्हणजे एकसाथ एवढी मेहनत करणं सोपं आहे का? तेव्हा ती म्हणते, तसं नाही हो, पण मोदक करणं आणि साच्याच्या मोदकांमध्ये खूप फरक असतो. साच्याचे मोदक एकसारखे तर होतात, पण त्यांची पारी आहे ना ती खूप जाड होते आणि त्याच्यामध्ये स्टफिंग सुद्धा जास्त राहत नाही, मग त्यांचा उपयोग नाही. तेव्हा भैरवी म्हणते, तुम्ही नका काळजी करू, मी आणि निलिमा आत्या आम्ही काही ना काही विचार करत आहोत की आपण लवकर आणि फास्ट कसे काय मोदक बनवू शकतो, याच्यावरती आमचं थोडंसं रिसर्च सुरूच आहे. तू नको काळजी करू. पण हे तुझं जे मोदकांना स्टीम करायची आयडिया आहे ना, ही मला आवडली आहे. आपण दुकानात जाऊया आणि हे लगेच बघून येऊया. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे, काही हरकत नाही, मी सुद्धा तुमच्या बरोबर येतो, म्हणजे कसं एकाला दुसऱ्याची मदत होऊन जाईल. चला आपण लवकर निघू. ते सगळे लगेच शॉपिंगसाठी निघून जातात. तर दुसरीकडे मामांची काळजी वाटत असते की मुलं आहेत तरी कुठे. ते सतत भैरवीला कॉल करतात, पण भैरवी काही फोन उचलत नसते. तेव्हा राधाकिशा म्हणतात, काय झालं भाऊजी, तुम्ही एवढी काळजी का करताय? तेव्हा ते म्हणतात, भैरवीला फोन करतोय पण भैरवी काही फोन उचलत नाही आणि वरून मुलांचा क्लास सुटण्याचा वेळ झाला आहे. आता त्यांना भैरवी आणायला गेली आहे की नाही, हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. तेवढ्यात तिथे अनिश येतो. ते बघता मामा म्हणायला लागतात, अनिश एक काम करतो का, मुलांचा क्लास सुटला असेल, तू त्यांना घेऊन येतो का? तेव्हा तो म्हणतो, मला त्यांच्या क्लासबद्दल काहीच माहिती नाही. तेव्हा ते म्हणतात, मी आहे ना, मी तुला ऍड्रेस देतो ना. तेव्हा तो म्हणतो, नाही, मी ऑलरेडी खूप थकून आलो आहे, आता माझ्याकडून मुलांचं काही होणार नाही, माझ्याकडून काही अपेक्षा करू नका. तेवढ्यात भैरवीचा कॉल येतो. तेव्हा ते विचारतात, भैरवी तू कुठे आहेस, मुलांबद्दल काही अपडेट आहे का? तेव्हा ती म्हणते, नाही ना बाबा, मी थोडा कामामध्येच आहे आणि आता मी स्टीमर बघायला आली आहे. त्या रोडवरती खूप ट्रॅफिक असेल तर मला काही जाता येणार नाही, तुम्हीच बघा ना मुलांना आणायचं. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे, काही हरकत नाही, मी जातो आणि मुलांना घेऊन येतो. मामा लगेच मुलांना आणायला जायला लागलेले असतात. तेवढ्यात राधा मामी इकडे देवाला म्हणायला लागतात की देवा, मुलं भेटायलाच नको, जर मुलं नाही भेटली ना तर मी तुला एक्स्ट्रा सुपारी वाहेल. तेव्हा केशव विचारतात, तुझं काय चाललंय ग, मला तर खरंच तुझं वागणं समजत नाही. तेव्हा ती म्हणते, तुम्हाला लवकरच समजेल मी काय बोलत होती. दुसरीकडे मामा संस्कार वर्गाच्या बाहेर पोचतात, पण तिथे कुलूप असतं. ते बघता ते बाजूच्या लोकांना विचारतात, काय हो, इथे संस्कार वर्ग ओपन होतो ना, मग त्यातली लोक कुठे गेली? तेव्हा ते म्हणतात, संस्कार वर्ग संपून आता 1-1.5 तास झाला आहे, मग जे ते घरी गेले असतील, एवढा वेळ थोडी कोणी थांबतं. तेव्हा ते म्हणतात, ते तर बरोबर आहे, पण माझी नातवंड आहेत, आता ती कुठे गेली असतील? अराउंड अर्धा 1 तास मामा तिथेच थांबतात आणि वाट बघतात, पण फारसा काही उपयोग होत नाही. तेव्हा ते विचार करतात, मुलं वाटतं घरी तर गेले नसतील ना, मला खरंच खूप डाऊट येत आहे, किंवा कॅफेमध्ये तर नसतील ना. ते कॅफेमध्ये जात असतात तेव्हा कॅफे ही क्लोज होण्याची वेळ आलेली असते. तेव्हा ते म्हणतात, सर तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. तेव्हा ते म्हणतात, नाही, मला ऑर्डर करायची नाही, माझी नातवंड ना या बाजूच्या संस्कार वर्गामध्ये येतात, अशी छोटीच आहेत, आज ती इथे आली का? तेव्हा ते म्हणतात, नाही सर, आम्हाला खरंच काही माहिती नाही. मामांची काळजी वाढत चाललेली असते की मुलं नेमकी गेली तरी कुठे आणि ते अजून तरी भेटत का नाही आहेत. मामा कसं बसं निराश होऊन घरापर्यंत येतात आणि विचार करायला लागतात, मुलं कुठे गेली असतील, काय असेल, मी त्यांना आणू शकलो नाही, हे सगळं मी कसं भैरवीला सांगू? ते भैरवीला कॉल करायला लागतील. तेव्हा ते विचार करतात, नको, भैरवी तिच्या कामामध्ये असेल, मी तिला डिस्टर्ब करून चालणार नाही, मलाच काहीतरी मार्ग काढायला लागेल. तेवढ्यात ते दाराची बेल वाजवतात आणि दार ओपन करायला मुलं आलेली असतात. तेव्हा जाऊन मामाच्या चेहऱ्यावरती
धीर येतो की फायनली मुलं मिळाली. तेव्हा ते म्हणतात तुम्हाला इथे कोणी सोडलं? तेव्हा ते म्हणतात आम्हाला आमच्या निविताईने सोडलं आहे, म्हणजे आमच्या ज्या क्लास टीचर आहेत ना त्यांनी आम्हाला सोडवलं. तेव्हा ते म्हणतात बरं झालं, तुमच्या क्लास टीचरला तर मला थँक्यू बोलायला पाहिजे. तेव्हा ते म्हणतात काही हरकत नाही, निविताईने आम्हाला सोडलं सुद्धा आहे आणि त्यांचा नंबर सुद्धा आमच्या बुकवरती लिहून दिला आहे, मग तुम्ही त्यांना फोन करू शकता. तेव्हा ते विचारतात घरात कोणी नाही का जे तुम्ही दार उघडायला आले? तेव्हा ते म्हणतात आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा अनिश काका तर ऑलरेडी घरात नव्हता आणि राधा किशा मामी ते तर बाहेरच गेले, म्हणून आम्हाला फारसं काही माहिती नाही. ते लगेच घराच्या आत येतात. तर थोड्या वेळानंतर भैरवी इकडे मुलांच्या बरोबर गप्पा मारत असते. तेव्हा ती म्हणते हा स्टीमर आहे ना तो आपण बघत आहोत, याच्यामध्ये एक साथ 300 मोदक आपण स्टीम करू शकतो. हे ऐकल्यानंतर मुलं खूप खुश होतात आणि म्हणतात 300 मोदक म्हणजे आम्ही सुद्धा खूप मोदक खाऊ शकतो ना. तेव्हा इरा म्हणायला लागते अरे तू सगळे मोदक खाले तर माऊचं नुकसान होईल ना, मग तू एवढे मोदक खाऊ शकत नाही. तेव्हा ते म्हणतात कसं काय माहितीये का ईशान, जर तुला मोदक खायचे असतील तर मी आज सुद्धा तुझ्यासाठी बनवू शकते, तू नको काळजी करू. तेव्हा तो म्हणतो नको नको माऊ, जेव्हा तुझा बिझनेस सेटअप होईल ना त्यानंतर आपण मोदक खाऊ, आता तरी तू तुझं काम बघ. तेवढ्यात अनिश तिला विचारतो काय का भैरवी तू एकदा राजनशी बोलली का? कारण की जेव्हा तो घरी आला होता तेव्हा त्याने तुझ्याबरोबर डील कॅन्सल करायचा विचार केला होता आणि कसं आहे तुझी एवढी मेहनत श्रम सगळं वाया जायला नको, म्हणून मला असं वाटते तुला एकदा त्याच्याशी गोष्ट क्लिअर करून घ्यायला पाहिजे. तेव्हा भैरवी म्हणते तू नको काळजी करू अनिश, मी त्याच्याशी ऑलरेडी बोलली आहे आणि त्यालाही समजलं आहे की माझं कारण जेन्युइन होतं, तो फक्त चिडला होता त्यामुळे हे सगळं झालं, पण मी त्याला श्युरिटी दिली आहे की पुन्हा असं काहीच होणार नाही. तेव्हा अनिश म्हणतो हे तर चांगलं आहे, मग तू बिझनेस कुठून सुरू करणार, घरापासून की काही वेगळा विचार आहे? तेव्हा ती म्हणते नाही रे, आपण एक गाळा घेणार आहोत, ते बाबांच्या ओळखीचे आहेत ना त्यांच्याच हिशोबाने आपण गाळा बघितला आहे. तेव्हा तो म्हणतो मग त्याचं रेंट आणि बाकी सगळ्या गोष्टी. तेव्हा भैरवी सांगते अरे कसं आहे त्याचं रेंट आहे 35,000 आणि 2 लाख रुपये डिपॉझिट आहेत, मग लवकरच ते सगळं फायनल होईल. तेव्हा तो म्हणतो हे तर चांगलं आहे, म्हणजे तुझ्या बिझनेसला सुरुवात होत आहे. तेव्हा भैरवी म्हणते अनिश इतक्या आपुलकीने तुने मला जे विचारलं आहे ना यामुळे मला खूप आनंद झाला आहे की तू स्वतःहून सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत आहे, हे खरंच खूप छान आहे आणि हेच तर मला जास्त इम्पॉर्टंट आहे. हे ऐकल्यानंतर अनिशच्या चेहऱ्यावरती थोडं टेन्शन आलेलं असतं. इथे एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत मामा निवेदिता ताईंना फोन करतात आणि म्हणायला लागतात मला तुमचे आभार मानायचे आहेत, तुम्ही मुलांना सुखरूप घरामध्ये सोडलं त्याच्यासाठी. तेव्हा ते म्हणतात कसे हो तुम्ही संस्कार वर्गामध्ये मुलांना विसरून कसे जाऊ शकता, हे वागणं अगदीच चुकीचं आहे. तेव्हा ते म्हणतात अहो चुकून झालं, एवढं काय त्याच्यावरती रिॲक्ट करायचं. तेव्हा ते म्हणतात तुम्ही एक काम करा, तुम्ही आमच्या संस्कार वर्गामध्ये स्वतःहून ऍडमिशन घ्या, ते तुमच्यासाठी गरजेचं आहे. तेव्हा मामा म्हणतात बस झालं, तुम्हाला थँक्यू बोलायला कॉल केला आहे तर तुम्ही मला जास्त शिकवत आहात. खरं म्हणजे तुमच्या क्लासमध्ये गेल्यापासून पहिल्याच दिवशी मुलांनी किती प्रसारा घातला होता याची तुम्हाला आयडिया सुद्धा नाही आहे. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता मामा आणि निवेदिता ताईंची तुतुमेमे तर सुरू आहे, पण आज जे अनिश वागला आहे ना ते अत्यंत चुकीचं आहे. एकीकडे तो स्वप्नाबरोबर सगळ्या गोष्टी छान छान करतोय आणि दुसरीकडे भैरवीकडून सगळे प्लॅन काढून घेतोय. याच्यामुळे खरंच भैरवीच्या बिझनेसवरती काही इफेक्ट येईल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब